शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा याबाबत सर्वोच्च न्यायालयात आजपासून अंतिम सुनावणी होणार आहे। केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने याचिका दाखल करण्यात आली होती। या याचिकेवर आजपासून सुनावणी होणार आहे। सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या 3 सदस्य खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे। पक्ष चिन्ह आणि अपात्रतेबाबत याचिकांची सुनावणी एकत्र होईल अशी शक्यता आहे। तर सर्वोच्च न्यायालयामध्ये वारंवार तारीख मिळणं याचा अर्थ कोणतीच न्यायिक शिस्त नसणं असं आहे। तारीख पे तारीखच्या ऐवजी तारीख पे न्याय असं झालं तर न्याय व्यवस्थेवरील लोकांचा विश्वास टिकून राहील असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने म्हटलंय। त्यामुळे या प्रकरणात सुप्रीम कोर्ट काय निर्णय देणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। तर आतापर्यंत या प्रकरणात नेमके काय काय निकाल लागलेले आहेत किंवा काय काय निर्णय झालाय, काय काय घडामोडी घडल्यात आपण ते ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊया। जून 2022 ला एकनाथ शिंदेंनी शिवसेनेमध्ये बंड केलं। त्यानंतर फेब्रुवारी 2023 मध्ये निवडणूक आयोगाने खरं तर शिंदेंच्या बाजूने निकाल दिला। 16 फेब्रुवारी 2023 ला शिंदेंची खरी शिवसेना असल्याचा निर्वाळा देण्यात आला। विधिमंडळ संसदेतील संख्याबळाचा आधार तसंच शिवसेना नाव धनुष्यबाण चिन्ह हे शिंदेंना देण्यात आलं। आयोगाच्या या निर्णयाला ठाकरेंनी कोर्टात आव्हान दिलं। कोर्टाच्या विधानसभा अध्यक्षांवर निर्णय सोपवला गेला। त्यानंतर 10 जानेवारी 2024 ला राहुल नार्वेकरांनी शिंदेंच्या बाजूने निकाल दिला। शिंदेंच्या शिवसेनेवर मूळ शिवसेनेचा शिक्का लावण्यात आला आणि त्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आणि आज याबाबत अंतिम सुनावणी होणार आहे। बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात। सुरुवात करूयात। मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षण सोडत पार पडली। 227 जागांसाठी निवडणूक पार पडणार असून अनुसूचित जातीसाठी 15 जागा, अनुसूचित जमातींसाठी 2 तर इतर मागास प्रवर्गासाठी 61 आणि सर्वसाधारण गटासाठी 149 जागा राखीव ठेवण्यात आल्या। आरक्षणाची सोडत जाहीर होताच इच्छुक उमेदवार ॲक्शन मोडवर आले आहेत। भाजपचा गड मानल्या जाणाऱ्या पिंपरी चिंचवडमध्ये सत्ताधारी भाजपला रोखण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याचं बोललं जातंय। पुणे शहरात महायुतीच्या विरोधात आम्ही लढाई लढली, त्यामुळे आता महायुतीच्या कोणत्याही पक्षासोबत आमची छुपी युती होणार नाही। आम्ही महाविकास आघाडीसोबत निवडणुकीत उतरू अशी भूमिका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी स्पष्ट केली आहे। नाशिकच्या इगतपुरीमध्ये शिवसेना उबाठा पक्षाला मोठा धक्का बसलाय। शिवसेना उबाठाचे नगराध्यक्ष नगरसेवक भाजपच्या गळाला लागलेत। नगराध्यक्ष संजय इंदुलकर आणि उपनगराध्यक्ष नईम खान यांच्यासह नगरसेवक संपत डावखर आणि रमेश खाताळ यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केलाय। करुणा मुंडेंनी सुप्रिया सुळेंची भेट घेतली। दरम्यान शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात भेट घेतल्याचं करुणा मुंडे यांनी स्पष्ट केलं। निवडणुकीसंदर्भात देखील चर्चा झाली असून जिथे तुम्हाला पाठिंबा लागेल तिथे पाठिंबा आम्ही देऊ, असं तुम्ही देखील पाठिंबा द्या असं सुप्रिया सुळेंनी सांगितल्याची माहिती करुणा मुंडेंनी दिली। तर आम्ही झोपेतून उठलो आणि आचारसंहिता लागली असं म्हणत परळीमध्ये नगराध्यक्ष पदाचा उमेदवार उभा करणार असल्याचं करुणा मुंडे यांनी स्पष्ट केलं। शिवसेना उबाठा पक्षाचे उपनेते सुहास सामंत यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश पार पडला। शेकडो बेस्ट कर्मचाऱ्यांसह सामंतांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी शिवसेनेमध्ये जोरदार इनकमिंग सुरू आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये लातूरच्या उदगीर विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी कार्यकर्त्यांसह शिवसेनेमध्ये प्रवेश केला। भीमराव धोंडेंनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला। धोंडेंसह शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते अरुण गुजराती यांनाही अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला। शिरूर नगरपरिषद निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी एकत्रित निवडणूक लढणार आहे। खासदार अमोल कोल्हे आणि माजी आमदार अशोक पवार यांच्या नेतृत्वात शिरूरमध्ये महाविकास आघाडी निवडणुकीला सामोरं जाणार आहे। पारोळा एरंडोल नगरपरिषद निवडणुकीमध्ये भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेची युती झाली आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीला डावलून भाजपने शिवसेनेसोबत युती केली आहे।
सांगली, मिरज, कुपवाड या महानगरपालिकेच्या 78 जागांचे प्रभागनिहाय आरक्षण जाहीर झाले। एकूण 20 प्रभागातील आरक्षणाची सोडत महापालिका आयुक्त सत्यम गांधींच्या उपस्थितीमध्ये जाहीर करण्यात आली। यावेळी महापालिकेचे इतरही अधिकारी हजर होते। अमरावती जिल्ह्यामध्ये आम आदमी पक्षाचा कार्यकर्ता मेळावा पार पडला। या मेळाव्यामध्ये नगराध्यक्षपदासाठी नम्रता नितीन गवळींची पहिल्या अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा करण्यात आली आहे। यावेळी बोलताना दिल्ली विकासाचं मॉडेल महाराष्ट्रात आणणार असं माजी मंत्री राखी बिर्ला यांनी म्हटलं। नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचना आणि आरक्षण जाहीर करण्यात आलंय। नव्या आराखड्यानुसार महापालिकेमध्ये एकूण 111 सदस्य निवडून येणार आहेत। बहुतांश प्रभाग 4 सदस्यांचे असतील तर केवळ एक प्रभाग 3 सदस्यांचा असेल। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या 32 प्रभागातील 128 जागांसाठी आरक्षण जाहीर झालंय। जाहीर झालेल्या आरक्षणात सत्ताधारी भाजपच्या अनेक प्रस्थापित नगरसेवकांना धक्का बसलाय। जळगाव महापालिकेच्या 19 प्रभागातील 75 सदस्यांचं आरक्षण जाहीर झालेलं आहे। महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरेंनी आरक्षण सोडत जाहीर केली। महापालिकेच्या निवडणुकीमध्ये इच्छुकांची संख्या जास्त असल्यानं उमेदवारी न मिळाल्यास बंडखोरी होण्याची शक्यता आहे। भिवंडी निजामपूर महानगरपालिकेच्या 23 प्रभागातील 90 जागांसाठी आरक्षण जाहीर झालंय। महानगरपालिकेचे आयुक्त अनमोल सागर यांच्या उपस्थितीमध्ये आरक्षण सोडत काढण्यात आली। 90 पैकी 45 जागा महिलांसाठी आरक्षित असणार आहेत। बिहार विधानसभेच्या निकालापूर्वी न्यूज 18 मेगा एक्झिट पोलनुसार बिहारमध्ये एनडीए सत्ता राखणार आहे। एनडीएला 140 ते 150 जागांचा अंदाज वर्तवण्यात आलाय। एक्झिट पोलनुसार बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये महागठबंधनला धक्का बसणार आहे। राजदला 50 ते 60 तर काँग्रेसला 15 ते 20 जागांवर समाधान मानावं लागणार आहे। भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते गुरुप्रकाश पासवान यांनी बिहारच्या एक्झिट पोलवर प्रतिक्रिया दिली आहे। आम्हाला मजबूत जनादेश आणि जनतेचे आशीर्वाद मिळत आहेत। आता विकसित भारताचा पाया विकसित बिहार असेल। आम्ही ऐतिहासिक विजयाकडे वाटचाल करत आहोत असं पासवान म्हटले। एक्झिट पोलवर विश्वास ठेवणारे लोक फक्त 2 दिवस आनंदी राहतील। बिहारमध्ये महाआघाडीचीच सत्ता येईल असा विश्वास आरजेडीचे प्रवक्ते मृत्युंजय तिवारी यांनी व्यक्त केला आहे। काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंतांवर आणखी एक नवी जबाबदारी देण्यात आलेली आहे। तेलंगणा राज्याच्या सचिवपदी सचिन सावंत यांची निवड करण्यात आली आहे। मी अपक्ष खासदार असलो तरी मला मंत्री अधिकारी घाबरतात असं विधान सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी केलंय। मिरजमध्ये एका विकास कामाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना खासदार पाटील यांनी हे वक्तव्य केल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। निलेश घायवळ टोळीवर अजून एक मकोका दाखल करण्यात आलेला आहे। निलेश घायवळसह त्याचा भाऊ सचिनवर देखील मकोका लावण्यात आलाय। या दोघांविरोधात वाजे पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल आहे। आता एक मोठी बातमी, पुण्यातील एका प्रकरणी मुंब्र्यामध्ये छापेमारी करण्यात आलेली आहे। एटीएस पथकाकडून मुंब्र्यामध्ये 4 घरांची झाडाझडती घेण्यात आली आहे। आयसिसशी संबंधित काही माहिती मिळाल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे। काही दिवसांपूर्वी पुणे या ठिकाणी महाराष्ट्र एटीएसनं धाड टाकून काही लोकांना अटक केलं होतं। आरोपींची विचारपूस केल्यानंतर आरोपींनी मुंब्रामध्ये राहणाऱ्या एका शिक्षकाचा संबंध असल्याचं सांगितल्यानंतर महाराष्ट्र एटीएसनं मुंब्रा येथील कौसा विभागामध्ये राहणाऱ्या एका शिक्षकाच्या घरी धाड टाकली। यावेळी त्याच्या घरातलं मोबाईल, कॉम्प्युटर आणि इतर सामग्री हस्तगत करून त्याला मुंबईतील कुर्ला इथे त्याच्या दुसऱ्या घरी महाराष्ट्र एटीएसच्या माध्यमातून पुढील तपास सुरू आहे। हा शिक्षक जमात ए इस्लाम या संघटनेशी संबंधित असल्याचं समोर आलंय। दिल्ली स्फोटाप्रकरणी आणखी एका डॉक्टरला अटक करण्यात आलेली आहे। डॉक्टर शाहीनचा भाऊ डॉक्टर परवेज अन्सारी एटीएसच्या ताब्यात आहे। जम्मू काश्मीर पोलीस आणि यूपी एटीएसचा अन्सारीच्या घरावर छापा टाकण्यात आलेला आहे। अन्सारीचा लॅपटॉप आणि कागदपत्र जप्त करण्यात आलेली आहे। तर आरोपी डॉक्टर शाहीन सईदला ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि तिचाच भाऊ डॉक्टर परवीन अन्सारी याला देखील एटीएसनं ताब्यात घेतलंय।